या ठिकाणी चित्रीकरण सुद्धा आमच्या माऊली बारडकरांनी सुद्धा 7 दिवसाचं कीर्तन चित्रीकरण केलेलं आहे. आपल्या देवीदास पाटील गिरीने चित्रीकरण केलेलं आहे. पण आजचं कीर्तन दी बारडकरांनी शेव केलेलं आहे. हे सगळे दत्त सांप्रदायिक कीर्तन यांच्या चॅनलला दिसतील तुम्हाला. पुन्हा अजून हे दिसतील कधी, सबस्क्राईब केल्यावर दिसतात. जसं सोयरीक झाल्यावर लग्न होते की नाही, तसं सबस्क्राईब केलं की व्हिडिओ दिसतात. तसं सबस्क्राईब करा आणि आमच्या सौरभ महाराजांचं युट्यूब चॅनल आहे सौरभ कोले, त्याच्या हेला करा. सज्जन आहोत महिला बाबू, सगळी गुरुजन मंडळी आणि उपस्थित असलेले आमचे कुलकर्णी साहेब असतील, पांडे साहेब असतील, सगळ्यांच आमचे आंबळकर असतील, सर्वांना धन्यवाद देतो. इकडे उपस्थित असलेले आमचे 7 दिवस महापूजेची सेवा करणारे व ज्यांनी सुंदर असणारी ग्रंथाची, सर्वांना धन्यवाद देतो. इकडे उपस्थित असलेले आमचे 7 दिवस महापूजेची सेवा करणारे व ज्यांनी सुंदर असणारी ग्रंथाची वाचनाची सेवा केली आणि अतिशय सुंदर आणि आवाजाला ज्यांना सुंदरता प्राप्त आहे आमचे रणजित पाटील सुगावकर असतील, त्यांचेही धन्यवाद. ते सुगावचे पण फार तिकडं विदर्भापर्यंत ते कार्यक्रमाला जातात. त्याचा अर्थ अंतःकरणात असलेली तळमळ. आणि ते म्हणले महाराज खूप कार्यक्रमाला गेलो, म्हणले खूप कार्यक्रम बघितले, पण तुमच्या सरेगाव सारखा आनंद कुठेच येणार म्हणले. आणि सरेगावचा आनंद येते हे सगळ्या मंडळी त्याला कारणीभूत आहे, सगळ्या मंडळीचं प्रेम कारणीभूत आहे, काहीच कमी पडत नाही. म्हणून परमेश्वरानं लवकर माडी उभा केली, अजून लवकर चांगली चांगली माडी उभा करावं, जेणेकरून आमच्या सर्व येणाऱ्या भाविकांना राहण्याची व्यवस्था होईल. भगवान परमात्मा देतात बुद्धी, मी काही त्या करता फार झटत नाही. आता माणसांना वाटते महाराजांनी कोणाला तरी म्हणा, कोणाला तरी मंत्र्यांना, याला आमदारांना, मला काही फार झटा वाटत नाही. ती परमात्मा बुद्धी देतात, ते आपोआपच चालून येतात आणि आपोआपच देतात. हे परमात्मा द्यायला होत असतो, आपण काही करत नाही. निमित्ताचे धनी आपण.